वर्धा शाळा बंद आंदोलनाला शिक्षकांचा मोठा प्रतिसाद. 99% शाळा बंद. जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा टिकवणे, जुन्या पेन्शनच्या मागणीसह शिक्षक सेवक पद रद्द करण्याची मागणी. वर्धा जिल्ह्यामध्ये शिक्षक संघटनांच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील तब्बल 99% जिल्हा परिषद शाळा आज बंद असल्याचा शिक्षक संघटनेचा दावा आहे. गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा टिकल्या पाहिजेत, तशी शाळा शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊ द्या या प्रमुख मागण्यांसह जुनी पेन्शन लागू करणे आणि शिक्षक सेवक पद रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी एकत्र येत शाळा बंद आंदोलन छेडले. दरम्यान जिल्ह्यातील अनेक खासगी शाळांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित बंद पाळल्याचं समजतंय. शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी 5 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं असून शासनाला लवकरात लवकर चर्चा करून मार्ग काढावा अशी शिक्षकांची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक संपूर्ण संघटना, माध्यमिक संघटना, शिक्षकेतर संघटना यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन आणि काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोर्चाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे की या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने 1 सप्टेंबर 2025च्या निर्णयाने सरसकट सर्व शिक्षकांना TET अनिवार्य केली आहे. तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी कायद्यात बदल करून सरसकट सर्वांना TET पासून मुक्तता द्यावी. 2013 नंतर RT ऍक्ट नंतर जे काही लोक म्हणजे या याच्यात लागलेले आहे त्यांचीच TET घ्या, सगळ्यांना TET अनिवार्य करू नका. त्याचबरोबर 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा अतिशय घातक असा अन्यायकारक शासन निर्णय आहे की त्या निर्णयामुळे संपूर्ण ग्रामीण भागातील शाळा, शहरी भागातील काही भागात संपूर्णपणे बंद होणार आहे. विद्यार्थी असून सुद्धा शिक्षक त्या ठिकाणी अलॉट केलेले नाही, शिक्षक मंजूर केलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी हा आमचा मोर्चा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना सुद्धा कर्मचाऱ्यांना लागू केली पाहिजे, ही सुद्धा मागणी आहे. म्हणजे हा मोर्चा फक्त शिक्षकांच्या हितासाठी नसून या महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत. आज वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा प्राथमिक व माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने या ठिकाणी शाळा बंद आंदोलन केलेलं आहे. 90% या ठिकाणी शाळा बंद आहे संपूर्ण. आणि शासनास विनंती आहे की 15 मार्चचा शासन निर्णय असेल आणि अन्यायकारक TET असेल तर यासाठी त्यांनी संपूर्ण शाळेमध्ये संपूर्ण विषयाचे शिक्षक मंजूर केले पाहिजे. या ठिकाणी शोकांतिका अशी आहे की माध्यमिकच्या शाळेमध्ये जर वर्गामध्ये 19 विद्यार्थी असेल, तिकडे 20 विद्यार्थी असेल, 1 विद्यार्थी कमी असल्यानंतरही 0 पद या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. अशा 23 शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थी असून सुद्धा एकही शिक्षक नाही. मग ते संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी अध्यापनापासून वंचित राहतील. आणि म्हणून ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी म्हणजे त्या आपल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करून या ठिकाणी सर्व विषयाचे शिक्षक त्यांना मिळाले पाहिजे, अशी सुद्धा आजच्या या ठिकाणी मागणी आहे आमच्या आंदोलनात. या ठिकाणी संपूर्ण वर्धा जिल्हा समन्वय समितीच्या वतीने आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही शासनाला या ठिकाणी निवेदन देत आहोत. आणि जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर समन्वय समितीच्या वतीने यापुढे सुद्धा तीव्र आंदोलन करण्यात येईल.